अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या कुख्यात चोर संतोष बोबडे यांना 5.50 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी चोरीच्या सर्व 11 दुचाकी जप्त केल्या। संतोष देवराव बोबडे असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। कोतवाली ठाण्यातील डीबी स्क्वॉडचे प्रमुख ASI रंगराव जाधव यांनी त्यांच्या पथकातील कर्मचारी मलिक अहमद, आशिष इंगळेकर, प्रमोद हरणे, पंकज अंभोरे, आनंद जाधव यांनी 21 जानेवारीला कॉटन मार्केट चौकातून संतोष बोबडेला संशयाच्या आधारावर अटक केली। परंतु चौकशी दरम्यान त्याच्याकडून दुचाकी चोरीचे घबाड निघाले। त्यानंतर पोलीस संतोषच्या कुरुम येथील घरातून 6 आणि उर्वरित ग्रामीण भागातून लोकांना विकलेल्या 17 दुचाकी जप्त केल्या। कोतवाली पोलिसांनी PCR मध्ये असलेल्या संतोषची दिमागदार पद्धतीने चौकशी केली असता त्यानं अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात 11 दुचाकी विकल्याचं सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी त्याला 2 दिवस फिरवून त्या दुचाकी जप्त केल्या। अशा प्रकारे पोलिसांनी आतापर्यंत संतोषकडून 12,50,000 रुपयांच्या 28 दुचाकी जप्त केल्या आहे। 2 दिवसापूर्वी नाईटला असणारे बीट मार्शल यांना एक संशयित इसम आढळला। तो इसमाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली। ह्या डिव्हिजनचे ACP बचाडे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाकसे साहेब, PI विलेकर, त्यांची संपूर्ण DBचे अधिकारी आणि टीम ह्या आरोपीला विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडे सुमारे 28 गाड्या, 2 व्हीलर गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ह्या चोरी केलेल्या आहेत आणि त्या इतर ठिकाणी विकलेल्या आहेत। त्याची स्पेशल मोडस अशी आहे की हा मास्टर कीने गाड्या चोरी करायचा, हँडल लॉक काढणे किंवा गाडी सुरू करणे आणि ह्या गाड्या तो ग्रामीण भागामध्ये विकायचा आणि स्पेशली विकल्यानंतर शेतकऱ्यांना ह्या गाड्या विकायचा। विकल्यानंतर स्पेशली त्यांना सांगितलं जायचं की ह्या गाड्या सिटीमध्ये घेऊन जाऊ नका तुम्ही आणि मी फायनान्सचं काम करतो। अशा पद्धतीने त्याने गाड्या विकलेल्या आहेत। 30 लाख रुपयाचा मुद्देमाल आणि एकूण 28 गाड्या या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास अधिक तपास पोस्टेचे अधिकारी करत आहेत। अजून काही गाड्या ह्यामध्ये निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे।